सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने महिला शक्तीचा जागर, मिरजेत भव्य पुरस्कार वितरण व प्रबोधन सोहळा संपन्न. बालगंधर्व नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत महिलांचा गौरव, तणाव व्यवस्थापन आणि आरोग्य सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या महिला बालविकास विभागामार्फत आज बुधवार 11 मार्च रोजी मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात भव्य सोहळा संपन्न झाला. हक्क, न्याय आणि कृती या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या विविध विभागातील महिला अधिकारी, कर्मचारी आणि आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर श्री धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते आणि आयुक्त श्री सत्यम गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. महिला सन्मान पुरस्कार वितरण, प्रशासकीय सेवा, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते महिला गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये शिक्षिका, आरोग्य सेवक, आशा वर्कर आणि ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. प्रबोधनपर सत्रे व मार्गदर्शन. केवळ सन्मानच नव्हे तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी 2 महत्त्वाची प्रबोधन सत्रे आयोजित करण्यात आली होती. मिरज पंचायत समितीच्या रिसोर्स पर्सन माननीय रुपाली चौथे यांनी तणाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना नोकरी आणि कुटुंब यांचा समतोल कसा साधावा याचे प्रभावी तंत्र मांडले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी माननीय सुचिता पवार यांनी स्त्रियांचे आरोग्य, बदलणारे हार्मोन्स आणि संतुलित आहार यावर सविस्तर जनजागृती केली. सांस्कृतिक रंग आणि प्रश्नमंजुषा. कार्यक्रमात मनोरंजनासोबतच ज्ञानाची जोड देण्यात आली होती. आरोग्य विभागाच्या श्रीमती मीनाक्षी गायकवाड आणि श्रीमती माधुरी पाटील यांनी घेतलेल्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच महिला कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची रंगत वाढवली. मान्यवरांचे मनोगत. यावेळी बोलताना महापौर श्री धीरज सूर्यवंशी म्हणाले की महानगरपालिकेचा डोलारा पेलण्यात महिला कर्मचाऱ्यांचा वाटा 50% अधिक आहे. त्यांचा सन्मान करणे हे आमचं कर्तव्य आहे. आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी आपल्या भाषणात महिलांच्या कामातील चिकाटीचे कौतुक केले आणि प्रशासनात महिलांना सुरक्षित व पोषक वातावरण देण्याची ग्वाही दिली. उपस्थित पदाधिकारी व अधिकारी. या सोहळ्यास उपमहापौर गजानन मगदूम, सभागृह नेता संदीप आवटी, विरोधी पक्ष नेता मंगेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त अश्विनी पाटील यांसह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने महिला कर्मचारी उपस्थित होत्या.